अहो, मी पण देवाला प्रार्थना करते की पुढच्या जन्मी मला पण मुलाचाच जन्म मिळू दे. अगं तुला काय वाटते, मुलाचं आयुष्य एवढं सोपं असतं? नाहीतर काय, मस्त सकाळी उठा, आंघोळ करा, चहा नाश्ता करा आणि एकदम टिप टॉप होऊन मस्त बढियापैकी तयारी करून ऑफिसला निघून जा. संध्याकाळी घरी या, बायकोवर ऑर्डर सोडा आणि मस्तपैकी जेवण करा आणि गुपचाप झोपून जा. किती सोपं आणि सुखी आयुष्य असते मुलांचं. मग असं आयुष्य कोणाला नाही पाहिजे? अगं जर देवाकडे मुलगा बनण्याची इच्छा मागत असशील ना, तर त्यात एक गोष्ट अजून मागून घे काय मागू? की देवा, मला मुलाचा जन्म दे, पण श्रीमंत किंवा पैशावाल्याच्या घरात जन्म दे. जर चुकून गरीब घरात जन्मलीस ना, तर नावही कमावं लागेल, इज्जतही कमावी लागेल आणि कुटुंबाच्या 2 वेळची व्यवस्थाही करावी लागेल. आई वडील, भाऊ बहीण, मित्र नातेवाईक सगळ्यांना जपावं लागतं, सगळ्यांसाठी कमावं लागतं, आणि तेही या पैशानेच. तू म्हणतेस ना की मी रोज गरमागरम जेवण बनवते, पण तुम्ही ऑफिसवरून लवकर येतच नाही, लेट येता आणि थंडगार जेवण करता. अगं लक्षात ठेव, हे थंडगार जेवणही त्यांच्याच नशिबात असतं जे रोज काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाच्या, आपल्या परिवाराची 2 वेळची व्यवस्था करीत असतो. आणि तोही मुलगाच असतो.